नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, 7 रविवारची खंडेरावची सेवा आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। बघा, ही जी सेवा तुम्ही करणार आहात याच्याने तुमच्या ज्या काही कौटुंबिक मानवी समस्या आहे त्या नक्कीच बऱ्याच अंशी संपुष्टात येतील। आता तुमच्या समस्या म्हणजे कोणत्या की जशी की मुलांच्या शैक्षणिक समस्या किंवा मग मुलांच्या विवाह जमण्याच्या समस्या किंवा मग तुमच्या घरात तुमच्या मुलांना तुम्हाला सतत आजारपण चालू असेल तर तुम्हाला ही अगदी साधी सोपी सेवा करायची आहे जी की फक्त 7 रविवार करायची आहे आणि 7 रविवार नंतर तुम्हाला असा अनुभव येईल की तुमची ही समस्या सुटलेली आहे। तर आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला ही 7 रविवारची सेवा कशी करायची आहे याबद्दल माहिती देणार आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत कोहळ्याचे आध्यात्मिक महत्त्व सुद्धा सांगणार आहे। जसं की तुमच्या घराला नजरबाधा होऊ नये म्हणून तुम्ही कोहळ्याचा कसा उपयोग करू शकता, ज्याने जो उपाय केल्यानंतर तुमच्या घराचं वाईट नजरबाधेपासून संरक्षण होऊ शकतं। हीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत देणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या कुटुंबामध्ये जर तुमच्या मुलांच्या विवाहाचे प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, त्याचबरोबर नोकरीचे प्रश्न आहे आणि तुमचं जे काही कुटुंब आहे ते कधीही तुमचा जो काही मूळ खंडोबा मूळ देवी आहे तिथे तुम्ही जातच नाहीये, तर अशा वेळी काय होतं, तुमच्या घरात रोज नवनवीन असंख्य समस्या या निर्माण होतच असतात। कारण की आपल्या खंडोबाच्या मूळ खंडोबाला आणि मूळ देवीला जाणं म्हणजे जी काही आपली कुळदेवी आहे त्याला वर्षातून किमान एकदा तरी दर्शनाला जाणं फार गरजेचं असतं। परंतु तुम्ही जर असं काही करत नसाल तर यासाठी मी तुम्हाला एक रामबाण सेवा सांगत आहे, ज्याच्याने तुमचं कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या या ज्या काही समस्या आहे त्या हमखास सुटतीलच, या समस्यांचं निवारण नक्की होईलच, त्याच्यातून काही ना काही मार्ग हा नक्की निघेलच। त्याच्यामुळे मी जी काही सेवा सांगत आहे ती तुम्ही नक्की मनापासून करून बघा आणि अनुभव तुम्हाला याचा नक्की येणारच, प्रचिती तुम्हाला याची येणारच। तर ती सेवा अशी आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरातील जो काही कुटुंब प्रमुख आहे म्हणजे जी काही व्यक्ती आता तुमच्या घरातील कुटुंबातली जी काही मेन व्यक्ती आहे, जो काही कुटुंब प्रमुख आहे त्याने काय करायचं आहे, 7 रविवार मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं लागोपाठ पठण करायचं आहे। फक्त 7 रविवार, मधले कुठलेही वार तुम्हाला पठण करायचं नाहीये। आता मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण तुम्हाला कसं करायचं आहे, तर आता तुम्ही जर पहिल्या रविवारी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण करायला सुरुवात केली तर तुम्हाला परत पुढचा जो काही रविवार येईल त्या दुसऱ्या रविवारी सुद्धा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण करायचं आहे। तर हे पठण तुम्हाला 7 रविवार खंड न पाडता करायचं आहे। म्हणजे पहिल्या रविवारी केलं तर दुसऱ्या रविवारी सुद्धा तुम्हाला ते करणं गरजेचं आहे, तिसऱ्या रविवारी सुद्धा तुम्हाला ते करणं गरजेचं आहे। असं तुम्हाला 7 रविवार लागोपाठ करायचं आहे। फक्त म्हणजे मधली जे दिवस आहे सोमवार मंगळवार बुधवार या दिवशी तुम्हाला ते पठण करण्याची गरज नाहीये। आता हा जो काही ग्रंथ आहे ना हा तुम्ही कुटुंब प्रमुख पण पठण करू शकता किंवा मग घरातील इतर जे काही प्रतिनिधी असतील घरात, तुम्ही मग दुसरी व्यक्ती सुद्धा, जर तुमचा मुलगा असेल, शक्यतो पुरुषांनी मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पठण केलं तर अतिउत्तम असतं। परंतु जर शक्यच नसेल तर घरातील मुलांच्या आईने जरी हा ग्रंथ पठण केला तरी चालू शकते, काही हरकत नाही। परंतु शक्यतो जो काही कुटुंब प्रमुख असतो किंवा जो काही मुलगा असतो, पुरुष मंडळींनी जर मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पठण केलं तर तुमच्या घरातील या समस्या नक्कीच मार्गाला लागतील। तुम्हाला काय करायचं आहे, ही जी सेवा करायची आहे ना ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे। म्हणजे तुम्हाला हातावरती पाणी घेऊन, पळीने पाणी घेऊन त्याच्यात अखंड 4-5 अक्षता टाकायच्या तांदळाच्या आणि मनोमन प्रार्थना करायची की आमच्या घरात अशा अशा समस्या आहे स्वामी महाराज, असं सांगायचं मी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून माझी अशी अशी समस्या आहे आणि त्यासाठी मी 7 रविवार मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण करत आहे असं सांगायचं आणि ते पाणी आणि ते अक्षता तामनात सोडून द्यायच्या। असं बोलून मग तुम्हाला पठणाला
सुरुवात करायचं आहे. बघा, कुठलीही संकल्पयुक्त सेवा ही लवकर फलद्रूप होत असते. आता हा जो काही ग्रंथ आहे ना, हा तुम्हाला पठण करायला मोजून 1.5 तास किंवा 1.25 तास लागू शकता. याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. खूप सोपी सेवा आहे, परंतु खूप प्रभावशाली सेवा आहे ही. म्हणजे तुम्ही जर ही सेवा 7 रविवार केली तर तुम्हाला याचा अनुभव नक्की म्हणजे नक्की येणार. याची प्रचिती तुम्हाला येईलच. तुमच्या घरातील मुलांच्या ज्या काही विवाहाच्या समस्या आहे, नोकरीच्या समस्या आहे, आजारपणाच्या समस्या आहे, शिक्षणाच्या समस्या आहे, त्या तुमच्या नक्की सुटतीलच. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही अखंड 7 रविवार नक्की करून बघा आणि या सेवेचा अनुभव घेऊन बघा. आता हे जे काही मल्हारी सप्तशती हा जो काही ग्रंथ आहे तो अगदी छोटा आहे. त्याला पठण करायला फक्त मोजून 1.5-1.25 तास लागतात. हा ग्रंथ तुम्ही आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागू शकतात किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून सुद्धा तुम्ही हा ग्रंथ मागू शकतात आणि याचे पठण तुम्ही करू शकता. तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की याचा चांगलाच अनुभव येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतर सेवांपेक्षा ही सेवा अगदी सोपी आहे. म्हणजे मोजून फक्त रविवारी तुम्हाला 1.5 तास द्यायचा आहे पठणासाठी. बाकी इतर वारी तुम्ही पठण नाही केलं तरी चालेल, पण रविवार मात्र 7 रविवार अखंड खंड न पाडता तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा. तुमचे जे काही प्रश्न आहे, ते ज्या काही समस्या आहे त्या 100% मार्गी लागतीलच असं आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि गुरुमाऊलींनीच आपल्याला ही सेवा करायला लावलेली आहे. तर कोहळा जो आहे, तर या कोहळ्याचे आध्यात्मिक असे महत्त्व फार आहे. म्हणजे खास करून आपल्या वास्तूला जर तुम्हाला निगेटिव्ह शक्तीपासून वाचवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कोहळ्याचा उपयोग नक्कीच करू शकतात. आता बघा, आपण बघायचो की पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या प्रवेशद्वारावर वास्तूमध्ये कोहळा टांगलेला असायचा. तर त्यामागे कारण सुद्धा तसंच आहे. बघा, कोहळा हे जे काही फळ आहे ना, या फळाला अमरत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हे फळ अक्षरशः 6-6 महिने सुद्धा खराब होत नाही. आणि याच्या मागचं कारण कसं आहे माहिती का? आता आपल्या घराची जी काही हद्द सुरू होते ती मेन म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच सुरू होते. आता बघा, कुठलीही व्यक्ती जर तुमच्या घरात प्रवेश करते तर ती अर्थातच तुमच्या प्रवेशद्वारामधूनच ती येणार आहे. आता ती जी काही व्यक्ती आहे ती नक्की तुमची हितचिंतक आहे की तुमची शत्रू आहे हे तुम्हाला तर काही कळणार नाही. त्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे. आता ती व्यक्ती जेव्हा तुमच्या घरात प्रवेश करते तर ती प्रवेशद्वारामधून येते आणि जर त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी भरपूर ईर्ष्या भरलेली आहे आणि म्हणूनच त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी भरपूर नकारात्मक वाईट विचार भरलेले आहे, त्या व्यक्तीला कुठेतरी असं वाटतं की तुमचं वाटोळं हो, तुमचं चांगलं ना हो, तिला तुमची प्रगती बघवत नाहीये, असे विचार घेऊन ती व्यक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहे. मग अशा वेळेस काय होतं, त्या व्यक्तीचे ते जे काही नकारात्मक विचार आहे ते तुमच्या घराच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होतात आणि याच्याने काय होतं, तुमच्या घरातली जी काही ऊर्जा आहे ती निगेटिव्ह शक्तीमध्ये रूपांतरित होते आणि मग ती व्यक्ती जेव्हा घरातून निघून जाते त्यावेळेस तुमच्या घरात विनाकारण भरपूर भांडणं तयार होतात, भरपूर भांडणं होतात, तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी येतात, तुमच्या घरातल्या ज्या काही कुटुंबातील व्यक्ती आहे त्यांची आपोआप आजारपणं सुरू होतात. हे सगळं का होतं, ते हे सगळं नकारात्मक ऊर्जेमुळेच होतं. आता ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे आपल्याला माहिती असतं का? नाही ना. बघा, वरतून वरवर कोणीही आपल्याशी गोडगोडच बोलतं पण त्याच्या मनात काय चालू आहे ते मात्र आपल्याला माहिती नसतं. मग आता हे ज्या काही मनातल्या ज्या काही नकारात्मक लहरी आहे हे माणसात ओळखण्याची ताकद नाहीये, परंतु ही ताकद कोहळ्यामध्ये आहे. कोहळा असं फळ आहे की ज्याला नकारात्मक लहरी बरोबर कळतात आणि त्या नकारात्मक लहरी कोहळा त्याच्याकडे खेचून घेत असतो. ती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तो कोहळा स्वतःकडे खेचून घेत असतो आणि म्हणूनच अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर शनिवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक कोहळा वरती टांगायचा आहे प्रवेशद्वारावर. याच्याने काय होईल, जी काही व्यक्ती तुमच्या घरात येईल नकारात्मक ऊर्जा घेऊन, तर ती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा हा कोहळा स्वतःच खेचून घेईल त्याच्याकडे आणि त्याच्यामुळे ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराच्या आत प्रवेश करू शकणार नाही. तर इतकं प्रभावशाली असा हा उपाय कोहळ्याचा आहे. याच्याने
म्हणजे तुमच्या घरात जर काही आजारपण वगैरे चालत असतील तर तुम्ही म्हणजे खरंच तुमच्या घराला जर नजर बाधा लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर शनिवारच्या दिवशी तुम्ही हा जो काही कोहळा आहे हा कोहळा प्रवेशद्वारावर नक्की टांगायचा आहे। आणि याच्याने आता कोहळ्याला अमरत्व प्राप्त झाल्यामुळे हा कोहळा 6-6 महिने सुद्धा खराब होत नाही, परंतु नकारात्मक ऊर्जा खेचल्यामुळे कोहळा अवघ्या 10 किंवा 15 दिवसात सुद्धा खराब होतो, त्याच्यातून पाणी गळायला लागतं। आणि अशा वेळेस तुमच्या लक्षात येईल की बघा म्हणजे तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तरच तो कोहळा खराब होईल, नाही तर कोहळा खराब होणार नाही। जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा नसेल तर कोहळा 6-6 महिने सुद्धा तुमच्या घरावर जसा ना तसा ताजा ना ताजा तुम्हाला दिसेल। आणि म्हणूनच तुम्हाला जर ओळखायचं असेल तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केलेला आहे किंवा नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावर एक कोहळा टांगायचा आहे। आणि जेव्हा तो तुमचा समजा 8-10 दिवसात किंवा 15 दिवसात तो कोहळा जर खराब झाला किंवा लगेचही 4-5 दिवसात जर खराब झाला तर तुम्हाला घाबरून जायचं नाहीये, उलट ती चांगली गोष्ट आहे की त्या कोहळ्याने तुमच्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे खेचून घेतलेली आहे। अशा वेळी तो खराब झालेला कोहळा तुम्हाला काढून फेकून द्यायचा आहे, कचराकुंडीत टाकून द्यायचा आहे आणि तुम्हाला पुन्हा शनिवारीच एक चांगला नवीन कोहळा आणून तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर बांधायचा आहे। हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी सुद्धा करू शकतात। बघा याच्याने इतका छान तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या घरात जे काही विनाकारण भांडणं होतात, कटकटी होतात, तुमची जी काही आर्थिक प्रगती रोखलेली असते, अशा बऱ्याच काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्या पूर्णपणे निघून जातात आणि तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा चांगलं राहतं। आणि शक्यतो तुमच्या वास्तूला या कोहळ्यामुळे नजर लागत नाही, कारण कुणीही प्रवेश करण्याच्या आधी त्याची नजर पहिले कोहळ्यावर जाते, त्याची जी काही वाईट नजर येते कोहळा पूर्णपणे खेचून घेतो। तर तुम्ही खरंच म्हणजे करून बघा अमावस्येच्या दिवशी कधी किंवा मग शनिवारच्या दिवशी संध्याकाळी हा कोहळा तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर टांगा। तुमच्या म्हणजे ह्या कोहळ्याचं अतिशय म्हणजे असाधारण असं महत्त्व आपल्या वास्तूसाठी आहे आणि म्हणूनच तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा। कोहळा तुमच्या प्रवेशद्वारावर नक्की टांगूनच बघा, तुमच्या घरातील जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ती कोहळा नक्कीच खेचून घेणार। तर तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। त्यासोबत जर तुमच्या काही स्वामी सेवेविषयी तुमच्या मनात काही प्रश्न असतील, सेवा कशी करायची काय, तर त्याविषयी तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता। त्याचबरोबर जर तुमचे काही आर्थिक प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, मुलांच्या शैक्षणिक नोकरीचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।